मी वसईकर अभियान, मी वसईकर अभियान, सेव वसई, वसई वाचवा, वसईचा निसर्ग वाचवा, वसईकर वाचवा. शपथग्रहण दिनांक 1 मे 2025, महाराष्ट्र कामगार दिन. ठिकाण हुतात्मा स्मारक पापडी, वसई पश्चिम. सायंकाळी ठीक 6 वाजता. वसईप्रेमी लढवय्या व वसईकरांना आमंत्रण. सहभागी व्हा, चळवळीला साथ द्या. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जितेंद्र. आज आपण आलो वसई पापडी येथे. भाऊजेता वसई महानगरपालिका हुतात्मा बाळासाहेब स्मारक इथे आपण आलो आहे. सर्व वसईकर जमले आहेत. भाऊजेता बरोबर आहेत ना. कागद दाखवा. थोडं पकडा. मी वसईकर अभियान, सेव वसई, वसई वाचवा, वसई निसर्ग वाचवा, वसईकर वाचवा. शपथग्रहण. आम्ही भारतीय वसईच्या ऐतिहासिक व पवित्र भूमीचे सुपुत्र तसेच वसईच्या निसर्गाच्या छत्रछायाखाली वसई वास्तव्य करणारे सर्व वसईकर आज 1 मे 2025 जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या 66व्या वर्धापनाचे औचित्य साधत आमच्या भावी पिढीला आश्वासित करतो की वसईला लाभलेल्या निसर्गाचा अनमोल ठेवा. वसईचा ऐतिहासिक व कला व सांस्कृतिक तसेच लढवय्या आणि चळवळीचा वारसा याचा आम्हा सुदंड अभिमान आहे. अशा विविधतेची संपन्न असलेल्या आमची वसई भूमी तसेच वैविध्य कायमस्वरूपी जपणे हे आम्ही आमचे प्रथम कर्तव्य समजतो. ज्या जन्मभूमीत आम्ही वाढलो, आज वास्तव्य करतो, तिचे अस्तित्व म्हणजे तिचा हरितपट्टा, डोंगर, तलाव, बावखाले, नैसर्गिक नाले, समृद्ध किनारपट्टी तसेच सुपीक अशा जमिनीचं केलं जात असलेलं उद्ध्वस्तीकरण, बाजारीकरण अतिशय चिंताजनक आहे. जो निसर्ग आपल्याला जगवतो त्याचा ऱ्हास करत विकासाच्या नावाखाली काँक्रीटचे जंगल उभारली जात असून वसईचं नैसर्गिक सौंदर्य आम्ही वसईचा भूमिपुत्र आणि वसईकरांचे जीवन उद्ध्वस्त केले जात आहे. भारतीय संविधानाने आनंददायी आणि सुखकर जगण्याचा आम्हाला दिलेला आधाराची पायामल्ली करत विनाशाच्या दिशेने सुरू असलेला विकास आणि राबवली जाणारी धोरणं याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच वसई आणि वसईकरांना उद्ध्वस्त करणारी धोरणं राबवणारे, मग ते सरकार असो वा प्रशासन असो व अन्य कोणी असो, त्यांच्या विरोधात राष्ट्रपिता आदरणीय महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या, शांततामय व सहनशील मार्गाने विरोध करणारी सेव वसई, वसई वाचवा ही सशक्त चळवळ उभी करण्याचा संकल्प वजा शपथ एकजुटीने आज रोजी घेत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहू शकता वसईकरांचाही अभिमान आहे. चला
हुतात्म्याला वंदन केल्यानंतर एखाद मिनिटाची प्रस्तावना, त्याच्यानंतर आपल्या ताई शपथ वाचन करतील. त्या जसं वाचन करतील तशी शपथ आपण हात समोर ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडक्यात या चळवळीचा, ही चळवळ पुढे कशी जाईल आणि कशी न्यायची, आपल्या सर्वांची कशी जबाबदारी आहे आणि जबाबदारी घेऊन गेलो तर हे वसई वाचेल, या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन आणि ज्याला त्याला थोडेसे काही विचार मांडायचे असतील तर त्यांनी ते अतिशय थोडक्यामध्ये विचार मांडून हा कार्यक्रम आपण संपवू. 5 मिनिटामध्येच, म्हणजे 2-3 मिनिटामध्येच आपले सुमित डोंगरे ॲडव्होकेट येत आहेत, तिथपर्यंत पापडी नाक्यापर्यंत आले. 2 मिनिटामध्ये आपण हा कार्यक्रम सुरू करू. आपल्याला सगळ्यांना त्या हुतात्मा स्मारकाच्या तिथे जमायचं आहे, तिथे अभिवादन करायचं आणि मग इथेच यायचं. इथेच शपथ घेऊया. त्या ग्राउंड मध्ये, हिरवळीच्या ग्राउंडवर आपण शपथ घेऊ. आता हुतात्मा स्मारकाचं जो स्मारक आहे ना, तिथे ज्योत जी आहे हुतात्मा स्मारकाची, चला सगळ्यांनी पण आले नंतर आला. इलेक्शन दिसला ना हॅलो, सगळ्यांनी या. सगळ्यांनी इकडे या, एकत्रित या. अवघड कोणाला तरी अजून घेत भरायला. जरा लांब राहा, जरा खूप मोठा वाटेल, लोक जास्त वाटेल. लांब राहा जरा, म्हणजे लोक जास्त वाटेल. वसईवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. सर्वप्रथम काश्मीर येथे जो दहशतवाद्यांचा हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्यामध्ये
जे आपले भारतीय, त्यात महाराष्ट्रातील अनेक लोक आहेत, त्या सगळ्यांना आपण 1 मिनिट शांत राहून विनम्र आदरांजली श्रद्धांजली व्हायची आहे. आज जागतिक कामगार दिवस आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा होऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना, ज्यात 105 हुतात्म्याने आपले प्राण गमावले आणि कामगारांच्या एकजुटीने या जगात नव्हे तर देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक कामगारांचे लढे, क्रांती घडलेली आहे. आणि म्हणून या दिवसाचं औचित्य साधून आज या ज्या काही आपल्या मातृभूमीचा किंवा काहींचा जन्म वसईमध्ये झाला नाही झाला, परंतु आज अनेक वर्ष या वसईमध्ये आपली वसई समजून राहणारे अनेक वसईकर, जी आज वसईची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला चे गांभीर्य लक्षात घेऊन या परिस्थितीमध्ये जर अजून काही 1-2 वर्षामध्ये आपण जर बदल घडवू शकलो नाही तर परिस्थिती वसईची फार गंभीर होईल, जगणं मुश्किल होईल, निसर्ग वसईचा उद्ध्वस्त होईल, आपली भावी पिढी उद्ध्वस्त होईल. आणि या सर्वाचा विचार करत आम्ही कार्यकर्ते काही बसलो होतो. मी वसईकर अभियानी गेली 5-7 वर्ष कार्यरत आहे, परंतु एक चळवळ उभी करावी, जशी फादर फ्रान्सिस दिब्रिटोनी हरित वसईची चळवळ केली होती, वर्टी सरांनी अनेक चळवळी या वसईमध्ये महाराष्ट्रात अनेक चळवळी उभ्या राहिल्या, ज्या चळवळी आता संपत चाललेल्या आहेत किंवा चळवळ हे नावच जवळजवळ पुसत चाललेलं आहे. असं असताना पुन्हा एकदा या वसईच्या अस्तित्वासाठीची चळवळ, वसईचा हरित पट्टा, वसईचा निसर्ग आणि वसईकर जगवण्यासाठी एक चळवळ उभी करावी, असं अनेक तरुणांचं, म्हणजे मी तर वयाने 66 वर्षाचा आहे, परंतु माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक तरुणांनी हे मत व्यक्त केलं. आणि हे मत व्यक्त केल्यानंतर आज असं ठरवलं की 1 मेचा दिवस आहे, या दिवसाचं औचित्य साधावं आणि ह्या चळवळीचा एक शुभारंभ आज करून ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये वसईभर आपण ती फोफावायची आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान या चळवळीला लागणार आहे. मला आपणा सर्वांचा आदर आणि अभिमान वाटतो की काल सकाळी मी ही संकल्पना माझ्या डोक्यात आणली, काही लोकांची चर्चा केली आणि आज अनेक कार्यक्रम वसईमध्ये आहेत, अनेकांचे खाजगी कार्यक्रम आहेत, अनेकांच्या पक्षाचे कार्यक्रम आहेत. असं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं वसईवर प्रेम करणारी आणि एक चळवळीची दिशा आणि त्यातून वसईचं चांगलं हित चिंतणारी आणि आपलं आणि आपल्या भावी पिढीचं हित चिंतणारी पिढी सुद्धा आज वसईमध्ये आज उपस्थित आहे. काही लोकांनी मला कळवलंय की काही कारणास्तव आम्ही उपस्थित राहू शकत नाही. त्यांचेही अभिनंदन आणि आभार मानतो की ह्या चळवळीमध्ये त्या सर्वांचा सहभाग आहे. आता थोडक्यात आपण हुतात्म्यांना एक आपल्याला फुलं ठेवलेली आहेत, फुलं ठेवून हुतात्म्यांना आपण, कारण त्या हुतात्म्यांनी आज देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तुम्ही आज जाऊन वाचलं तर कमीत कमी 200 पेक्षा जास्त वसईतले स्वातंत्र्य सैनिक आहेत. 200 पेक्षा जास्त ज्ञात आणि अज्ञात आहेत ते वेगळे आहेत. त्या वसईला एक संघर्षाचा मोठा वारसा पूर्वीपासून लाभलेला आहे. आपण सगळे संघर्ष करणाऱ्यांचे वंशज आहोत आणि म्हणून त्या ज्यांनी हौतात्म्य पत्करलं स्वातंत्र्यासाठी या देशाच्या,
त्यातून संविधान निर्माण झालं आणि संविधानातून आम्हाला हे जगण्याच्या पासून ते सर्व अधिकार आणि हक्क प्राप्त झाले. त्याच्यासाठी आपण एक श्रद्धांजली प्रत्येकाने आपले एक फूल वाहून आपण इथे येऊ आणि मग त्याच्यानंतर शपथ घेण्याचा कार्यक्रम होईल. शपथ वाचून दाखवली जाईल. ती शपथ आपल्याला प्रत्येकाना आपण हात समोर करून प्रत्येकाने घ्यायचे. त्या दृष्टिकोनातून थोडंसं अंतर करून आपण रांग तयार करू. ती शपथ घेतल्यानंतर या संकल्पनेबाबत ज्यांना कोणाला थोडक्यात मांडायचं असेल अतिशय थोडक्यामध्ये ते थोडक्यामध्ये मांडायचं आहे आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपणार नाही. हा कार्यक्रम आजपासून आपला चळवळीचा सुरू झालाय आणि तो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण चालत ठेवू. धन्यवाद. या प्रत्येकाने सगळ्यांनी शपथेसाठी उभे राहा. उभा राहणार आहे. शपथ घेण्यासाठी उभे राहा. सगळ्यांनी असे रांगेमध्ये मागे उभे राहा. शपथ घेण्यासाठी एक शिस्त आपल्याला हवी. एका मागे जवळजवळ जरी राहिले तरी एका मागे आपल्याकडे महिलांनी आणि अशी एक शिस्त दिसली पाहिजे की आपण पण काही शिस्तीने चालणारी माणसं. आपल्याला एवढं मोठं जर परिवर्तन करायचं असेल, चळवळ चालवायची असेल तर आपल्याला शिस्तही हवी. पुढे करा. या या पटापट पटापट या. दादा तुम्ही 1 मिनिट पकडा ना. मी पण जरा मार्काचं चालू राहू द्या कॅमेरा. तो आपल्याला आपण शपथ ग्रहण करत आहोत. आम्ही भारतीय वसईचा ऐतिहासिक आणि पवित्र भूमीचे सुपुत्र
तसेच वसईच्या निसर्गाच्या छत्रछायेखाली वसईत वास्तव्य करणारे सर्व वसईकर आज 1 मे 2025 जागतिक कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनाच्या 66व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आमच्या भावी पिढीला आश्वासित करतो की वसईला लाभलेला निसर्गाचा अनमोल ठेवा वसईचा ऐतिहासिक व कला सांस्कृतिक तसेच लढवय्या आणि चळवळीचा वारसा यांचा आम्हास उदंड अभिमान आहे. अशा विविधतेने संपन्न असलेली आमची वसई भूमी तिचे वैविध्य कायमस्वरूपी जपणे हे आम्ही आमचे प्रथम कर्तव्य समजतो. ज्या जन्मभूमीत आम्ही वाढलो आज वास्तव्य करीत आहोत तिचे अस्तित्व म्हणजे तिचा हरितपट्टा डोंगर तलाव बावखले नैसर्गिक नाले समृद्ध किनारपट्टी तसेच सुपीक अशा जमिनीचे केले जात असलेले उद्ध्वस्तीकरण बाजारीकरण अतिशय चिंताजनक आहे. जो निसर्ग आपल्याला जगवतो त्याचा रास करत विकासाच्या नावाखाली काँक्रीटची जंगलं उभारली जात असून वसईचे नैसर्गिक सौंदर्य आणि वसईचा भूमिपुत्र आणि वसईकरांचे जीवन उद्ध्वस्त केले जात आहे. भारतीय संविधानाने आनंददायी आणि सुखकर जगण्याचा आम्हाला दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करत विनाशाच्या दिशेने सुरू असलेला विकास त्यासाठी राबवली जाणारी धोरणं यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच वसई आणि वसईकरांना उद्ध्वस्त करणारी धोरणे राबवणारे मग ते सरकार असो वा प्रशासक असो वा अन्य कुणी असो त्यांच्या विरोधात राष्ट्रपिता आदरणीय महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या शांततामय व सनदशील मार्गाने विरोध करणारी वसई वाचवा सेव वसई ही सशक्त चळवळ उभी करण्याचा संकल्पबद्ध शपथ आम्ही एकजुटीने आज रोजी घेत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे हमारे गांव में ताईने आता शपथ वाचून दाखवली आणि ती शपथ आपण पुन्हा आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये म्हटली आहे. आजपासून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे. या जबाबदारीमध्ये अजून लोकांना, चांगल्या चळवळीतल्या लोकांना, ज्यांना वसईविषयी प्रेम आहे, या लोकांना सामावून करून घेऊन त्यांचा सहभाग घेऊन आपल्याला ही चळवळ सशक्ततेने चालवायची आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सुरू केलेली हरित वसईची चळवळ सर्वच राजकीय पक्षांचा त्याच्यामध्ये आणि वसईकरांचा सहभाग होता. या चळवळीतनं काही प्रमाणात वसई हरित ठेवण्यात आपण यशस्वी झालो. पुढे त्या चळवळीचे ताकद कमी होत गेली आणि
जे काय आज घडलं आहे ते आज एका वर्षात घडलेलं नाही, तर त्याला अनेक वर्षाचा इतिहास आहे. परंतु पुन्हा एकदा वसई वाचवण्याची चळवळ, वसई म्हणजे वसईचा निसर्ग, हरितपट्टा, वसईची शेती, वसईकर भूमिपुत्र, संस्कृती, ऐतिहासिक वारसे, देवळं, चर्च, मशिदी आणि अनेक स्तूप, हे सगळं वाचवण्याची जबाबदारी आणि भावी आपल्या पिढीला या वसईमध्ये एक चांगलं जीवन जगायला देण्यासाठीचं जी चळवळ आहे ती आपल्याला उभी करायची आहे. या वसईचा ऱ्हास होण्यामध्ये आपण कधी कधी एकाच विषयाला जातो की बिल्डर लॉबीनी आणि विकासकांनी याचा ऱ्हास केलाय म्हणून. त्यांनी तर केलेलाच आहे, परंतु शासकीय धोरणं आणि प्रशासन म्हणजे शासकीय बदललेली धोरणं, जसं हा रेल्वेपासून काही किलोमीटर पर्यंत नंतरचा भाग हा हरितपट्ट्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केलेला असताना एकनाथ शिंदेनी 1चा FSI तो दूर करून 1चा FSI तिथे दिला आणि त्याचे दुष्परिणाम आता जिथे जिथे आपल्या ग्रामीण भागातल्या भूमिपुत्रांवर व्हायला लागलेले आहेत. आणि दुसरा जो भाग मी म्हणाला म्हणजे हे सरकारी धोरण, अशी अनेक धोरणं आहेत, अनेक प्रकल्प आपल्यावर लादले जाणार आहेत, थोपवले जाणार आहेत. राज्यकर्त्यांना मिळणारा त्या प्रकल्पातला मलिदा कोणाचाही जनतेचा विचार न करता ते ठोकशाही पद्धतीने राबवले जात आहेत. आणि प्रशासन हे या सरकारला साथ देत आहे. म्हणजे प्रशासनाने या भारतीय संविधानाची शपथ घेतली असताना आणि जनतेच्या हितासाठी आपली कार्यपद्धती, आपलं प्रशासकीय ताकद वापरायची असताना सुद्धा प्रशासन, मग ते पोलीस प्रशासन असो, महसूल प्रशासन असो, महापालिका प्रशासन असो, MSEBचं प्रशासन असो, पावलोपावली आज नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्याचं काम करतायत. स्पष्ट सांगतायत आमच्यावर दबाव आहे. आणि हा दबाव जेव्हा त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे तेव्हा ह्या कोणत्याही दबावाला न बळी पडता आज त्यांनी आपली धोरणं जनतेच्या हितासाठी राबवली पाहिजे. यासाठी आपण ही जी चळवळ उभी करत आहोत, या चळवळीमध्ये आपली सदस्य नोंदणी असेल, या चळवळीमध्ये आपले अभ्यासवर्ग असतील, या चळवळीमध्ये आपण काही वक्त्यांना बोलून वेगवेगळ्या या म्हणजे निसर्गाच्या विषयावर असो, डेव्हलपमेंटमुळे होणारे दुष्परिणाम असोत, नवीन विकास आराखडा असो त्याचे होणारे दुष्परिणाम असोत, याच्यावर आपण काही अभ्यासू व्यक्तींना बोलून लोकजागृती करून लोकांचा सहभाग या चळवळीमध्ये वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्यातून पुन्हा एकदा लोकांच्या भेटी घेऊ, लोकांना विनंती करू, थोडीशी आर्थिक मदत लोकांकडे मागू आणि ही चळवळ आपण पुढे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग, विशेषतः तरुणांना आपल्याला या चळवळीमध्ये ओढायचं आहे. काही तरुण आपल्याला आज इथे दिसत आहेत की ज्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाल्यानंतर, ज्यांना साथ दिल्यानंतर ते तरुणसुद्धा त्या अन्यायाविरुद्ध लढायला तयार होतात. हा एक मुख्य धोरण आपलं लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी जर आपण लढलो तर ते कुटुंब, तो तरुण हे आपल्याबरोबर चळवळीमध्ये येतात. त्यामुळे अशा पद्धतीने ही सेव वसई, वसई वाचवा ही चळवळ अनेकांच्या सहभागानं, अनेकांच्या मार्गदर्शनानं ही चळवळ पुढे न्यायची आहे. ही चळवळ मिलिंद खानोलकरची एकट्याची किंवा वसईच्या केवळ भूमिपुत्र वसईत जन्मलेल्यांची नाही, तर ही वसईत राहणाऱ्या प्रत्येक वसईकराची ही चळवळ आहे. आणि ही चळवळ जर आज आपण केली नाही, ही मोठी केली नाही, तर उद्या ह्या रस्त्यावरनं चालताना सुद्धा आपल्याला शक्य होणार नाही. आपलं वाहन रस्त्यावरून जाणार नाही. आपली भावी पिढी या ट्रेनमधनं मुंबईला नोकरीसाठी पोचणार नाही. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपण आज जगत आहोत. याच्यापेक्षा पुढची कठीण परिस्थिती फार वाईट आहे. म्हणून माझ्यासारख्या अनेक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन एक विचार केला की ही चळवळ, त्यात महिलांचा सहभाग घेऊन, तरुणांचा सहभाग घेऊन, विद्यार्थ्यांना काही 15, 16, 17, 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन त्यातून ही चळवळ आपल्याला उभी करायची आहे. त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य या चळवळीला लागणार आहे. ते आपण सर्वांनी द्यावं अशी कळकळीची विनंती मी आपणा सर्वांना करतो. यापुढे जे जे कार्यक्रम होईल तो कार्यक्रम आपल्या सगळ्यांना कळवला जाईल आणि त्यातून एक ही चळवळ आपण फोफावू आणि वसईच्या प्रशासनाला आणि वेळ आली तर सरकारला सुद्धा
आपल्या हिताचे निर्णय किंवा अहिताचे निर्णय जे घेतलेले आहेत ते रद्द करायला लावण्यापर्यंतचं काम ह्या चळवळीच्या माध्यमात करू, एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या अतिशय थोडक्यामध्ये आपला कार्यक्रम तसा उशिरा चालू, ज्यांना कोणाला सांगायचंय 2-2 मिनिटामध्येच आपल्या डॉमिनिका मॅडम कुठे आहेत, त्यांनी यावं पुढे. 2-2 मिनिटामध्येच आपलं मनोगत व्यक्त करायचंय. आणि ज्यांनी आज इथे शपथ घेतलेली आहे त्यांनी या चळवळीला, म्हणजे माझी विनंती आहे की सक्रिय सहभागासह पाठिंबा या चळवळीला द्यायचा आहे. आणि चळवळ मोठी कशी होईल यामध्ये अनेक आपल्या कार्यकर्त्यांना, त्या विभागातल्या कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यायचे. 2-2 मिनिटामध्ये आपलं जे काय म्हणणं असेल ते अतिशय थोडक्यामध्ये लोकांना सांगू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इथे सर्व उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. औपचारिकता म्हणून ही पूर्ण केलेल्या शुभेच्छा देण्याचं काम. परंतु आता मिलिंद सांगितलं त्या पद्धतीने आपली वसई कुठे चाललेली आहे, आपला महाराष्ट्र कुठे चाललेला आहे, आपला देश कुठे चाललेला आहे आणि पृथ्वी कुठे चाललेली आहे हे सर्व बघितलं असता ज्या पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास चाललेला आहे तो बघता पृथ्वी आता आक्रोश करायला लागलेली आहे. हा आक्रोश म्हणजे काय तर धरणीकंप होत असतो. हा आक्रोश म्हणजे काय, कधीतरी 15 वर्षांतून एखादा सायक्लॉन वादळ येत असतं, ते आता दरवर्षी यायला लागलेले आहेत. हा आक्रोश म्हणजेच पृथ्वीचा आक्रोश आहे, विश्वाचा आक्रोश आहे. आणि त्यासाठी आपल्याला पृथ्वी सांगत आहे की वाचवा, मला वाचवा. आणि वाचवण्याची भूमिका आपल्याला वसईपासून करायची आहे. वसई कदाचित पुढील काळामध्ये संपूर्ण जगाला आदर्श देणारी, एक मार्गदर्शन देणारी ठरणार आहे. आपण जास्त लांब जाऊ नका. आपण आपल्या पलीकडे भाईंदरला उत्तर डोंगरी या ठिकाणी मेट्रो शेअरचं कारशेड बांधण्यासाठी जवळपास 12,400 झाडं कापली जाणार आहेत. त्यासाठी जाहीर सुनावणी झाली. त्या सुनावणीसाठी मी गेलो होतो. मी माझं म्हणणं मांडलं. त्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की ही झाडाची भरपाई आम्ही कुठे करू तर चंद्रपूरला. किती मूर्खांचा कारभार आहे. मी म्हणतो हा 2 मिनिटात बोला म्हणून. हा विषय इतका लार्ज आहे, इतका मोठा आहे की 2 मिनिटात का 2 तासात पण संपणार नाही माझा. मिलिंद मला माफ कर थोडंसं. अभ्यास वर्ग ठेवू आपण, पण आता मुद्दा असा आहे की हा आक्रोश जो आहे तो आपल्या लोकांपर्यंत पोचवायचा आहे. पृथ्वीचा हे सांगितलं पाहिजे. केवळ सेव वसई भूमिका एवढ्यापुरतं आपण मर्यादित राहू नये, संकुचित वृत्ती राहू नये, तर हे पृथ्वी वाचवा म्हणून आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. आणि वसईचा एक मार्गदर्शक त्याचं आपल्याला ठरवावं लागेल. एका बाजूला मी आणि मिलिंद आम्ही दोघे महानगरपालिकेमध्ये जातो. आता मिलिंद पेपर दाखवले कशी बिल्डरांना परवानगी दिला जाते, कशी लबाड चाललेली त्या ठिकाणी. हे सगळं चाललेलं आहे वसई तालुक्यामध्ये. यासाठी आपल्याला फार मोठा यासाठी लढा उभारावा लागेल. आणि यासाठी चढ उभारण्यासाठी एक चांगली सर्वमान्य अशी संघटना तयार करावी लागेल. हे लक्षात या ठिकाणी. हा लढा सोपा नाहीये. हा लढा एक मोठ्या बिल्डराविरुद्ध केवळ नाहीये. हा सगळे दिल्ली सांगे प्रशासन, राजकारणी हे सगळे याच्यामध्ये आहेत. मगाशी नाव घेतलं एकनाथ शिंदेचं. सगळे सत्यानाश चाललेले आहेत. सगळं सत्यानाश करण्यासाठी लोक म्हणजे या ठिकाणी उभे आहेत. मी जास्त बोलणार नाही आता. खूप काही बोलणार. ये ड्राफ्ट काय, नंतर दुसरं काय, सगळ्या विषयावरती तज्ञ बोलतील. मी म्हणतो ठीक आहे, तेव्हा बोलू आपण. मी फक्त आता एवढंच सांगत आपल्याला की भाईंदर डोंगरी याचे जे वृक्ष कटिंग होणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांचा विरोध असला पाहिजे. मी या ठिकाणी अशी सह्याचं निवेदन आणलेलं आहे. प्रत्येकाने सह्या करायचे आणि आपल्या गावातले सुद्धा अनेक नागरिकांच्या आपण सह्या गोळा करायच्या आहेत. हे लक्षात घ्या. विशेष काय माहिती का, ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन येतं भाईंदरला तिथल्या आजूबाजूच्या जमिनीमध्ये ही कारशेड बांधलं जाणार नाहीये. कारण ती जमीन सर्व जी आहे ती बिल्डरांनी विकत घेतलेली आहे. तर त्यामध्ये ती डेव्हलप करायची आहे. आणि कुठे डोंगरीला 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये तो डोंगराचे झाडं आहेत, तिथे चितळ आणि अन्य वन्य प्राणी पण त्याच्यामध्ये आहेत. त्यांचा सर्वनाश करून तिथं झाडं कापायची. काय हे सरकार आहे.
आणि चंद्रपूर झाडे लावू त्या ठिकाणी. असा हा मूर्खांचा कारभार चाललेला आहे. त्याला हे मूर्ख आहेत म्हणून जगाला आपण सांगितलं पाहिजे आणि यासाठी सह्याची मोहीम तुम्ही राबवा. मी इथे काही लोकांकडे हे फॉर्म दिलेले आहेत, ज्यांना पाहिजे असेल त्याने माझ्याकडून घ्यावं. किंवा PDF फाईल सगळीकडे पाठवले, एक झेरॉक्स दिलेले त्याचे झेरॉक्समध्ये करा आणि जेवढ्या जास्तीत जास्त सह्या गोळा करा. जर स्वतः तुम्ही तिथे बांधरला महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नेऊन द्या. जर शक्य नसेल तर माझ्याकडे पोहोचायची व्यवस्था करा. माझा फोन नंबर आहे सगळीकडे, नसेल तो सुद्धा घ्या. एवढं बोलतो आणि मी माझं 2 मिनिटातलं भाषण कदाचित 5 मिनिट झाले असतील संपवतो. धन्यवाद. विनीत साहेब मला माफ कर, मी निघतो. मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं. सुरुवातीला थोडासा उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करते आणि नंतर आमच्याकडे कर्तव्य जे आहे त्याचा सुद्धा जावा लागणार आहे म्हणून मला निभावा लागेल. प्रिय बंधू भगिनीनो, आज आपल्या सर्वांना बघून आणि आजचे चेहरे बघितल्यानंतर एवढे जरी आपण या वसईमध्ये एकत्र आलो ना, तर वसईमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्याविरुद्ध आवाज उठवला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ. कारण आपल्या वसईला इतिहास आहे. आपण रस्त्यावर आल्याशिवाय आपल्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाही. हा इतिहास आहे आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं फार गरजेचं आहे. मी काही सविस्तर बोलणार नाही, फक्त एकच विनंती करीन की जे जे आज आलेले आहेत आपण इथे कागद ठेवू की म्हणजे वेळोवेळी जे काही कार्यक्रम होतील, सभा होतील, त्याविषयी आपल्याला कळावं. कारण काय चालेल, काही वेळेला आपल्याला जमणार नाही यायला, पण काय चालू आहे आपल्या चळवळीतर्फे आपल्याला सगळ्यांना समजावं म्हणून कागद दिलं जाईल. आपलं नाव, आपला मोबाईल नंबर यामध्ये आपल्याला एक ग्रुप स्थापन करता येईल आणि त्या ग्रुपमधून मग आपल्याला सगळी माहिती मिळू शकेल. आणि यासाठी आपलं जर पुढचं भवितव्य, आपली पुढची पिढी आपल्याला म्हणजे माफ करणार नाही जर आपण याच्या बाबतीत आवाज उठवला नाही तर. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे. वसईमध्ये हजारो प्रश्न आहेत, कोणाचे वैयक्तिक नाही तर सामाजिक सुद्धा प्रश्न आहेत की त्या प्रश्नासाठी आपण एकत्र आलो, आपल्यातली जर चळवळ आपण जागृत केली, आपली जर एकी आपण दाखवली तर नक्कीच यशस्वी होऊ. आणि यशस्वी आपण झालेलो आहोत अनेक बाबतीत. ते करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. विशेष करून आपल्या भागातले युवक युवती जे असतील ह्यांना सुद्धा जास्त कसं इन्व्हॉल्व करून घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करायचे एवढी मी तुम्हाला विनंती करते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. पांडेजी. थैंक यू मिलिंद जी. दोस्तों, मैं आया हूँ वसंत नगरी वसई से. मैं भी आपकी तरह जो वसई का विनाश हो रहा है उससे मैं भी काफ़ी আহিत हूँ और मैं सोच रहा था कि शायद कोई लीड करे एंड हमारे नेता मिलिंद जी, सुमित, इन लोगों ने ये जो प्रोग्राम रखा आप सभी लोगों को एक जगह आमंत्रित करने को एंड एंड जो नुकसान वसई के एनवायरनमेंट को हो रहा है, वसई के इंफ्रास्ट्रक्चर को हो रहा है और उससे हमारी जीवनी जो अव्यवस्थित हो रही है और सबसे इम्पोर्टेंट जो मिलिंद जी ने कहा कि हमारे आगे की जनरेशन को जो तकलीफ़ है उसका अगर हम चिंता न करते हुए आलसियों की तरह अपने घर में ही बस बैठे रहें तो उससे बुरा कुकर्म कुछ नहीं होगा. तो सबसे पहले मैं आप लोगों को बहुत धन्यवाद देता हूं कि आप लोगों की आत्मा जागी और आप लोग इस मुहिम जो मिलिंद जी ने शुरू की है, मिलिंद जी नहीं हम सभी ने जो शुरू की है, इसमें हम लोग आए. हमको इस आंदोलन को केवल वसई गांव में नहीं, हमने शहर में भी लेके जाने हैं. हाँ, मैं जानता हूँ कि काफ़ी लोग हर चीज़ को कमर्शियल लेते हैं. वो सोचते हैं कि अगर यहाँ एक प्लॉट खाली है, उधर बिल्डिंग बनी, मैं एक फ्लैट खरीद लूँगा, मैं फिर वो 10 साल बाद मेरे को 8 गुना 10 गुना प्रॉफिट देगा. वो लोगों की जनरली सोच है. पर हमको मेरे ख्याल से वो जो सोच है उससे उन लोगों को जो रियल प्रॉब्लम्स जो आने वाली है और जो हैं अभी, उसके ऊपर बात करना बहुत ज़रूरी है. मैं चाहता हूँ कोई अभी ये जो टाउन प्लानिंग है, जो जिस तरह की टाउन प्लानिंग वसई में हो रही है उसके बारे में लोग चर्चा करें. आई थिंक सुमित हैज सम पॉइंट्स ऑन दैट पर्टिकुलर सब्जेक्ट. वो करेंगे बाद में. या सो थैंक यू. मॅक्सवेल, 2 शब्द. मॅक्सवेल.
चळवळ 2 मिनिटात चळवळ कशी वाढवायची आणि मॅक्सिमम थोडं पुढे मॅक्सिमम थोडं पुढे पुढे बस 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 खरं म्हणजे ही चळवळ आहे ही तुमच्या श्वासातनं निघाली पाहिजे, कारण चळवळीचा खूप मोठं पारंपरिक रूप जे वसईत नव्हतं नष्ट होत चाललेलं ते आता परत एकदा चालू होत आहे. प्रश्न असा आहे की खूपशा वेळेला लोक घरात बसून मजा बघतात आणि जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा बाहेर धावत निघतात. माझं म्हणणं असं आहे की वसईमध्ये ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांना कुठेतरी वचक बसण्यासाठी हिंदीमध्ये एक म्हणणं आहे की आम्हाला जास्त गर्दी नको तर दर्दी माणसं पाहिजेत, तसे आम्हाला जास्त लोक नको तर चळवळीत ठामपणे उभी राहणारे शेवटची लोक पाहिजेत आणि त्यातले आपण आहोत. विशेष म्हणजे हे आजचा कार्यक्रम फक्त सुरुवातीचा आहे, पण ह्या पद्धतीनं अनेक ट्रेनिंग चालू होणार आहेत ज्याच्यातनं आपल्याला नेतृत्व कसं करावं, तरुण पिढी कशी पुढे येईल आणि चळवळीचा हा जो वारसा आहे त्याच्यासमोर आपण उभे आहोत हुतात्मा स्मारकासमोर. तसे आपल्यातनं आपल्याच रक्तातली माणसं कशी घडतील ह्या पद्धतीने आपण पुढे जायचं आहे. एक झाड लावण्यासाठी ज्यांची हिंमत नाही ते लोक हजारोनी झाडं कापतात आणि आपण शांतपणे ते बघत बसतो, हे आपलं दुर्दैव आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा काही गोष्टी घडतील एक दुसऱ्यांना साथ द्या. आताच त्यांनी एक नवीन प्रयोजन चालू केले की एक व्हॉट्सअप ग्रुप चालू केलेला आहे. आपलं जे म्हणणं असेल व्हॉट्सअपवर टाका, ज्यांना ज्यांना शक्य असेल, मी तर म्हणाले राहायलाच पाहिजे त्याने उभं राहा. आज वसई तुमच्याकडे आशेने खूप डोळे लावून पाहत आहे आणि हे जर आपण केलं तर येणारी पिढी तुम्हाला नक्की लक्षात ठेवेल. धन्यवाद. कोण कोण बोलणार आहे महिलांपैकी कोण? कविता कोणीतरी मग बोला 2 शब्द. अरे एक महिला बोलणार नाही तर चळवळ चालणार कशी पुढे? उमेश सर, अजून कोणाला ज्याला स्वतःहून 2 शब्द मांडायचे त्यांनी मांडा. महिलांचा कोण? रश्मी 2 शब्द बोल. नमस्कार. चळवळीचा भाग म्हणजे इतके वर्ष झाले आम्ही पण चळवळीचा भाग आहोत, चळवळ लढतोय, चळवळीत सक्रिय आहोत. पण जसं काही म्हणतायत की सज्जन लोक निष्क्रिय झालेत आणि दुर्जन सक्रिय झालेत आणि त्यामुळेच आज आपण इथे जमा आहोत. पण आपण बऱ्यापैकी निष्क्रिय आहोत, ह्यामुळेच आज हा अन्याय किंवा आपल्यावर होणारं सगळ्या प्रकारचे जे कोणी गुन्हे दाखल होत आहेत, सगळ्या प्रकारचा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अन्याय सहन करावा लागतो. याचं कारण तेच आहे. तर आपण निष्क्रिय आहोत हे मला वाटतं आणि आज सरांनी सांगितल्याप्रमाणे की सक्रिय व्हायचं आहे आणि सक्रिय म्हणजेच आपण थोडा वेळ समाजासाठी म्हणजेच आपणही समाजाचा भाग आहोत तर आपल्यासाठी दिला पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे मला वाटतं आणि म्हणून मी सगळ्यांनाच आवाहन करेन की आपण थोडा वेळ अगदी महिन्यातला 1 तास जरी दिलात तरीसुद्धा बरंच काही घडू शकतं. पण आपण महिन्यातला 1 ताससुद्धा देत नाहीत. लग्न समारंभ सगळे कार्यक्रम अटेंड करतो, पण चळवळीचा भाग म्हणून महिन्यातला 1 तास तेवढाही आपण देत नाहीत. आणि म्हणून आज आपल्याकडे सगळीकडे दिसतंय की अन्याय आणि अन्यायच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आज इतकी लोक आहेत, इतकी लोक जरी सक्रिय झाली तरीसुद्धा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याची हिंमत होणार नाही, कोणत्याही पोलिसाची हिंमत होणार नाही की आपल्याला कोणत्याही प्रकारचे अन्याय करायची. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगेन की आज आपण सक्रिय होण्यासाठी आलेलो आहोत आणि महिन्यातनं 1-2 तास तरी आपण दिले पाहिजे. जेव्हा चळवळ हाक देईल तेव्हा आपण हजर राहिलं पाहिजे, तरच आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी देऊ शकतो. अन्यथा समोर अंधार आणि अंधारच मला दिसतोय. पण आज चळवळ आहे त्यामुळेच किंबहुना मी इथे आहे, नाही तर मी आज जेलमध्ये असतो. इतक्या प्रकारचे अन्याय आणि इतक्या प्रकारचे सगळे खोटे गुन्हे वगैरे माझ्यावर आज केलेले आहेत. आठवड्यापूर्वीच माझ्यावर मॉलेस्टेशनची खोटी केस दाखल झालेली आहे. आज आम्ही त्यासाठी लढतोय तर केवळ ही चळवळ पाठीमागे आमच्या आहे, उभे सर आहेत म्हणून ही ताकद आहे. नाहीतर आम्ही आज आमचा विनाश झालेलाच होता.
आणि म्हणून पुन्हा सांगेन की अन्याय आपल्याला घडेल तेव्हा बाहेर पडण्यापेक्षा आजच आपण आपली इतकी मोठी चळवळ उभी झाली पाहिजे की कोणाची दिशा द्यायला लागली पाहिजे की आपल्यावर कुठे गुन्हे कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. धन्यवाद. रश्मी बोलणार का 2 मिनिटं? पटापट पटापट पटापट. अजून कोण बोलणार आहे? कोण बोलणार आहे का? तू बोलणार आहेस? आज आपण 1 मे निमित्त इथे सगळेजण चळवळीसाठी उभे आहोत आणि आज आपण जी शपथ घेतली आहे त्या शपथेचा प्रत्येक शब्द चळवळीतून जागृत झाला पाहिजे. सगळ्यांनी त्या म्हणजे जे आपण आता वाचलं त्या वाचनाचा प्रबोधन जर केलं तर मला तरी वाटतं मी म्हणजे शहरात राहणारी आणि चळवळ या चळवळीच्या मुशीतूनच जन्माला आलेली असं मला तरी वाटतं. आणि मी वसईत आले ह्याचं सार्थक चळवळीतून बघितलं. खानोलकर सरांनी नेहमी जेव्हा जेव्हा मला सांगितलं की रश्मी तुला आलं पाहिजे म्हणजे आणि मी अगदी आत्मीयतेने येते आणि तुमच्या सगळ्यांना बघून मी तर तुमचं म्हणते यंग जनरेशन जे आहे त्या यंग जनरेशनला आणा. कारण तुमच्या सगळ्या म्हणजे जे पूर्वज आहेत तुमचे आजी आजोबा पणजोबा ह्यांनी वसईची चिटपावन भूमी आणि आपण ज्या भूमीत आता आहोत जिथे हुतात्म्यांनी आपण आता शपथ घेतली तर त्या शपथेचं आपण चांगल्या प्रकारे सार्थक करू असं मला वाटतं आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आज आम्ही बॅनर बघवतो तर मला बॅनरवर लिहितो वसईचा निसर्ग वाचवा. पण जर हा वसईचा निसर्ग आपण जर वाचवला तर माझा जेव्हा मुलगा मोठा होईल तेव्हा तो वाचेल तिकडे वसईचा निसर्ग वाचेल तेव्हा त्याला अभिमान वाटेल की वसईची खरंच संस्कृती मोठी आहे ती वाचली पाहिजे. पण जे चावा काढणारे लोक आहेत ना त्यांना पहिले आपण साईडला काढले पाहिजे. म्हणून ही चळवळ आपण सुरू करत आहे. आणि ह्या चळवळीमध्ये आपण जे पुढच्या जे कार्यक्रम करायला पाहिजे ते पटनाट्य किंवा इकडे एखादं चित्रकला स्पर्धा ठेवा की वसईचं जे नैसर्गिक मुलांना काढायला सांगा. त्यामुळे त्यांना सवय लागेल की वसईमध्ये काय होतं आणि काय नाही त्यांना कळेल. की अशी ह्या 2 उपक्रम पण या माध्यमातून राबवावे अशी माझी इच्छा आहे. तर त्यासाठी मी काही पुढाकार घ्यायला पण तयार आहे. धन्यवाद. नवीन पिढीला इथे आणायला पाहिजे आपण. मी माझ्या मुलीलाच घेऊन आलो इथे. मी तिला नेहमीच सांगतो की तुला पुढे जाऊन समाजासाठी लढायचं आहे समाजासाठी काही करायचं आहे इकडे. आणि तिला प्रशासकीय सेवेमध्ये मोठा अधिकारी बनवून लोकांना न्याय दे हे मी तिला नेहमी म्हणतो. आणि म्हणून तिला मला अधिकारी बनवायचं आहे. त्यावेळी तुला चळवळीत यायचं आहे चळवळीत भाग घ्यायचा आहे. आणि प्रत्येकाने आपल्या मुलांना घेऊन आलं पाहिजे. आपण तर आहोतच पण आपले आता उभे संपले पण ह्यांना नाही तयार केलं तर पुढे वसईचं कोणी तारणहार राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलांना घेऊन आलं पाहिजे हे मला वाटतं. थँक्यू. 2 शब्दात मी बोलतो. आता मी म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. एका साईडवरनं आलो एक आपल्या वसईचा नामांकित बिल्डर त्याचा मुलगा माझ्यावर बसला होता. त्याला काही इमेज करून पाहिजे होतं बिल्डिंगच्या. तो म्हणतोय की मला बिल्डिंगच्या पाठीमागे अशी सिनरी जरा टाक. मी म्हटलं कशाला रे बाबा मी सिनरी कशाला लागते. तर म्हणे फ्लॅट धारकांना इम्प्रेस करण्यासाठी. मी म्हटलं आत्ताच आपण एका साईडवरनं आलो तिकडे तुम्ही अख्ख्या साईडची म्हटलं वाट लावून टाकलेली. आता गमतीनं माझा मित्र असल्यामुळे मी जरा बोलून गेलो. आणि सांगा का साहेब काल एक मुद्दा एका व्हॉट्सअपवर आला होता. आमच्या गावामध्ये 4 टॉवर होत आहेत आणि सरकारने एक बंधन घातले की प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला टॉवर होत आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटीला एक ट्रान्सफॉर्मर बसला पाहिजे प्रत्येकाला. आणि ही झाडं लावण्याची जी हे आहे त्यांना बंधनकारक केलेलं आहे. तर ती ग्रामपंचायतीने आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बिलकुल लक्ष दिलं जात नाही. माझ्या वेळेला मी प्रयत्न केले पण माझ्या वरचे काही करायला बघत नव्हते. तर ट्रान्सफॉर्मर पण लावणं आणि झाडं लावणं हे बंधनकारक केलंच पाहिजे. कारण एक झाड कापायला महानगरपालिका 15,000 रुपये चार्ज करते. तर त्या बिल्डरांना हे लावण्यासाठी आपल्याला जबरदस्ती केलीच पाहिजे. हे एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. जय हिंद जय महाराष्ट्र. एक छोटा 2 ओळीचं गाणं फक्त आपण सगळेजण बोलूया. मी फक्त शब्द देतो. वसईच्या रक्षणासाठी बोला. वसईच्या रक्षणासाठी आम्हाला सारं करायचंय आज ना उद्या मरायचंय मग मग कशाला मागं सरायचं. कशाला ओके
वसईच्या या रक्षणासाठी आम्हाला सारं करायचंय. वसईच्या या रक्षणासाठी आम्हाला सारं करायचं. अरे वसईच्या या रक्षणासाठी आम्हाला सारं करायचंय. वसईच्या या रक्षणासाठी आम्हाला सारं करायचं. अरे आज ना उद्या मरायचंय मग कशाला माग सरायचं. अरे आज ना उद्या मरायचं मग कशाला माग सरायचं. अरे आज ना उद्या मरायचं मग कशाला माग सरायचं. अरे आज ना उद्या मरायचं मग कशाला माग सरायचं. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचंय. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचंय. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं. अरे आज ना उद्या मरायचं मग कशाला माग सरायचं. अरे आज ना उद्या मरायचं मग कशाला माग सरायचं. आज ना उद्या मरायचं आहे पण लढता लढता मरू ही वृत्ती कायम ठेवूया. धन्यवाद. एक घोषणा देतो. अरे हमारे गांव में, अरे हमारे गांव में. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी असतील तर करून द्या. सह्या करून टाका. माझं काम करायचं. सह्या करून द्या. सह्या कोणाच्या राहिल्या दाखव दे. बाहेर बोर्ड आहे. इथे लाईट लावा. बाराव्या वर्षी 3 महिन्याच्या दोन जेल आहे. शाळेतून काढून टाकले भारतीय शाळेत आणि इंग्लिश स्कूल स्थापन झाले. विद्यार्थी आणि शिक्षिका
गादी दिसली. वसई तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक 1923 ते 1942, हुतात्मा बाळा सावंत 19 ऑगस्ट 1942च्या चळवळी मामलेदार कचेरीवर करण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात धारातीर्थी पडले. पाहू शकता. Thank you.